नमस्कार. माझा बाबामध्ये आज आपण भेटणार आहोत अभिनेता कैलास वाघमारे यांना. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ह्या नाटकामधील कैलास यांची भूमिका नेहमीच चर्चेत राहिली. मराठी फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्समध्ये कैलास यांच्या भूमिका नेहमीच बोलक्या असतात. एका छोट्या खेड्यातून आलेल्या या कलाकाराने हिंदी चित्रपट तानाजीमध्ये केलेली चुलत्याची भूमिका नेहमीच स्मरणात राहील. चला तर मग भेटूया अभिनेता कैलास रामभाऊ वाघमारे यांना. कैलासजी, माझा बाबामध्ये तुमचं स्वागत. आपण सुरू करूया तुमच्या लहानपणापासून आणि त्याच्यात तुमच्या बाबांचा असलेला रोल. सगळ्यात पहिले माझा बाबा या सगळ्या टीमचं खरंच थँक्यू. मला निवडलं माझ्या बाबांना सगळं परत आठवायची एक संधी मला दिली. लहानपणी खरं म्हणजे आई बाबांचा सगळ्यात मोठा रोल असतो आपल्या लहानपणी. मी मूळचा चांदेड भूमी नावाचं गाव आहे, जालना. छोटंसं गाव आहे, खेडेगाव आहे. तर मी लहान असताना मला खूप किस्से आहेत बाबांचे. तर एक जे मला खूप आठवायचं किंवा आताही आठवतं की मी लहान असताना माझे बाबा, एक तर माझे बाबा काही मोठे बिझनेसमॅन नव्हते किंवा खूप मोठे स्टार किंवा कोणी असे मोठे उद्योगपती किंवा असे कोणी मोठे व्यक्ती नव्हते. खूप साधे छोटे. आणि मला आज खूप प्राऊड फील होतं की ते तसे आहेत आणि मी त्यांचा मुलगा आहे. त्याचं मला खूप प्राऊड फील होतं. मी माल्याचा मुलगा नाही, मी रामभाऊ वाघमारेंचा मुलगा आहे, त्याचं मला खूप प्राऊड फील होतं. मी लहान असताना माझे वडील ना झाडू बांधायचे ते आणि टोपल्या बनवायचे, डोळ्या बनवायचे. तर ते जंगलामध्ये जायचे आणि जंगलात शिंदीच्या झाडं आपण बघतो, उंच नारळाच्या झाडासारखे असतात, काटेरी झाडं. तर त्या शिंदीच्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या तोडून आणायचे. एक असा कोयता असायचा त्यांच्याजवळ आणि खूप मोठा बांबू असायचा आणि त्या झाडावरती चढायचे आणि त्या बांबून ती कापायचे. तर ते जवळजवळ 8 ते 10 दिवस घर सोडून जायचे ते कापण्यासाठी, जंगलामध्ये निघून जायचे. तर मला आठवते मी 5-7 वर्षाचा असेल तेव्हा ते गेले होते जंगलामध्ये. आणि जाताना ते सोबत आई त्यांच्या सगळं बांधून द्यायचे. बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, तवा, हिरव्या मिरच्याचा ठेचा, लाल मिरच्याची भुट्टी आणि बेसन पीठ आणि जे काही सहज जेवण बनवायला हे होईल, सहज बनवता येईल असं सगळं आई त्यांच्यासोबत ते बांधून द्यायची एका बॅगमध्ये. तर ते जायचे आणि मग 8-10 दिवस ते जंगलामध्ये एकटेच राहायचे आणि ते झाडावर सोडून ते पूर्ण बांधायचे, कापायचे. त्याला पन्हाळ्या म्हणतो आम्ही. पन्हाळ्या कापायचे आणि ते शिंदीच्या झाडाचे मोठमोठे गठ्ठे बनवायचे ते आणि तिकडे जंगलातच राहायचे. तर माझ्या वडिलांनी किस्सा सांगितलं होता की जालन्याच्या बाजूला एक खरपुडी नावाचं गाव आहे आणि त्या खरपुडी म्हणजे उंच सखल भाग आहे, असा डोंगराळ भाग. आणि तिथे जास्त शिंदीची झाडं आहेत. वडील तिकडे जायचे मोस्ट ऑफ प्रमाणावर. तर जालन्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि कोणीतरी व्यक्तीला तिथं आणून मारलं आणि त्या जंगलात आणून टाकलं आणि ते शिंदीच्या झाडाच्या आसपास. आणि वडिलांनी ते गठ्ठे बनवलेले पूर्ण एकावर एक रचून ठेवलेले आणि तिथे ते रात्रीचे झोपलेले. आणि सकाळी बघतात ते सगळीकडे पोलीस आणि वडिलांना कळत नाही की हे काय चाललंय. आणि मग नंतर त्यांना कळलं की जिथे झोपलेले होते रात्रीच तिथे कोणीतरी माणूस आणून टाकलेला होता. तर मला माझ्या वडिलांविषयी खूप कौतुक वाटतं की ते खूप धाडसी होते. म्हणजे तो काळ जो होता, म्हणजे 89 किंवा 90चा किंवा 92-95च्या दरम्यानची गोष्ट असेल. तर तेव्हा जंगलं खूप होती, जंगलं वाढलेली होती आणि असं एक खेड दिसलं असं की त्या खेड्यात जी मिळमिळता प्रकाश आहे तो जर सोडला तर जो हा डायमेन्शन होता तो पूर्ण ब्लॅक दिसायचा. आता तसं दिसत नाही. आता सगळीकडे लाईट दिसते. तर अंधार असायचा आणि खूप. तर त्या काळात ते जंगलामध्ये राहायचे आणि जंगलातून मग ते दुसऱ्या दिवशी किंवा 8व्या-10व्या दिवशी बैलगाडीत ते घेऊन यायचे आणि मग त्याची झाडं वगैरे बनवायची. ही एक आठवण वडिलांनी सांगितली होती. आणि ते चालले की मला माहिती असायचं का 8-10 दिवस हे येणार नाही, ते 8-10 दिवस तिकडेच असणार. कधी कधी वडील जेव्हा जायचे झाडू आणि टोपल्या विकायला, तर गुरुवार आणि रविवार या 2 दिवशी बाजार असायचा.
राजूरचा बाजार रविवारच्या दिवशी आणि केदारखेडा नावाचं एक गाव आहे छोटस, तर तिथे एक बाजार असायचा तो गुरुवारच्या दिवशी. तर या 2 दिवशी वडील विकायला जायचे झाडू टोपल्या. पण मधल्या काळामध्ये म्हणजे जेव्हा पावसाळ्याचे दिवस असायचे तेव्हा कोणी शेतकरी जायचेच नाही बाजारामध्ये काही खरेदी करायला. मग झाडू आणि टोपल्या विकल्याच जायचे. मग काय करायचं, मग माझे वडील वेगवेगळ्या खेड्या गावामध्ये ते झाडू टोपले घेऊन विकायला जायचे. मग एकदा मला खूप आठवतंय, एकदा वडील असे संध्याकाळी अंधार पडता पडता आले होते आणि पूर्ण भिजून आले होते चिंबरून, आणि त्यांनी विकले होते झाडू टोपले विकलेले होते त्यांचे, आणि पूर्ण भिजून आले होते सायकल. ते आल्यानंतर मी आणि माझी बहीण आम्ही दोघांनी वडिलांना असं चुलीजवळ आम्ही बसलो होतो आणि पाऊस पडत होता. मी छत्री पकडली होती वरती आणि त्यांनी त्यांच्या खिशातून एक कुचुंडी काढली होती आणि त्याच्यात नोटा होत्या. त्याच्यात 1 रुपयाच्या 2 रुपयाची लाल नोट, 10 रुपयाची ती काळी नोट यायच्या अगोदर काळी नोट, अशा खूप साऱ्या नोटा होत्या ते झाडू टोपल्या विकल्याच्या. आणि आम्ही त्या नोटा तव्यावरती गरम केल्या होत्या. ते एवढं ते दृश्य माझ्या असं फिट बसलेले डोक्यामध्ये की ते इतकं वेगळं होतं. म्हणजे त्याचा त्रास होता पण त्याच्यात एक वेगळं हॅपीनेस होता, एक वेगळा आनंद होता. तर हे एक होतं. मला आठवतं की यांच्याकडे काय असं पेटी संदूक किंवा असं मोठं कपाट किंवा रॅक म्हणतो आपण पैसे साचवायला, असं काही नव्हतं. तर विष्णू पावडरचा एक डबा होता. विष्णू पावडरचा डबा जुन्या काळामध्ये होता. तर माझ्या आईने त्या डब्यामध्ये ते पैसे साचवून ठेवलेले होते. आणि मला खूप भारी वाटतं की मला वाटतं 90-91 मध्येच माझ्या वडिलांनी आणि आईने झाडू टोपल्या विकून आणि शेळ्या बकऱ्या होतेच आमच्याकडे, तर त्याच्यावरती शेती घेतली 5 एकर. तर हे खूप म्हणजे प्राऊड फील करण्यासारखं माझ्या बाबांनी. आणि मला असं कुठेही दुःख वाटत नाही आणि बघा मी कसं आयुष्य काढलं किंवा माझ्या बाबाने किती त्रास. माझे बाबा जसे ज्या झोन मधनं जात होते त्यांच्या पॅरलल जीही माणसं होती, त्यांच्या अवतीभोवतीची जी माणसं होती ती त्याच कंडिशन मधनं जात होती आणि बाजूचा भोवतालय त्यांचा सारखाच होता आणि ती माणसं त्यालाच फेस करत होती. जसं कोरोनाला आपण सगळ्यांनीच फेस केलं शहरी ग्रामीण माणसाने, तसं त्या भागातली लोक सगळेच लोक त्या परिस्थितीला सामोरे जात होते. त्यामुळे असं हे नाही की किती वाईट झालं किंवा असं काय, आणि त्यांना ते वाटलंही नाही कधी की आम्ही खूप म्हणायचं की ते तिथून तुम्ही मोठे झाले, दॅट इज अ प्राऊड थिंग ना, म्हणजे त्याच्यातून मोठं होणं हा जे काय पण नाव तुम्ही कमवलं. पण माझ्या बापच म्हणतो, बाप खूप जवळचा शब्द वाटतो. माझ्या बापाच्या ठाई मी खूप काही केलंय आयुष्यात असं आताही नाही. म्हणजे जरी मला माझी मुलाखत घेत असाल किंवा घेतात सगळ्यांना आवडतं काम किंवा वाटतं की मी काहीतरी केलं आयुष्यात, अचीव केलं, माझ्या बापाला तेव्हा वाटेल की मी काहीतरी केलं तेव्हा मी 5-10 एकर शेती घेतली. मी 5 एकर जर शेती घेतली तर मला माझा बाप सगळ्यात जास्त खुश होईल. असं मी कितीही मोठं काम केलं किंवा काय केलं तरी माझ्या बापाला वाटत नाही की काहीतरी तीर मारला असतो. आता हे सगळी परिस्थिती तुमची जशी बाबांनी ते दिवस काढले त्याला तुम्ही यामध्ये म्हणजे वडील आणि पुत्र, बाबा मुलगा यांचं एक नातं असतं, ते तुमचं कसं होतं त्या दोघांचं बॉन्डिंग? माझं आणि वडिलांचं तितकंच बाउंडिंग नव्हतं खरं म्हणायचं, पण असं म्हणता येणार नाही. कारण माझ्या वडिलांचं माझ्याशी होतं आणि माझ्या भावांशी माझ्याशी नव्हतं आणि माझ्या भावांशी होतं असंही नाही. कारण आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण. तर वडील सगळ्यांशी सारखं राहायचे. म्हणजे असं नाही की याला जीव लावतायत, याचा लाड करतायत आणि याचा करत नाही, असं नाही. वडिलांचं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात फोकस काम होतं. वडिलांचं काम होतं म्हणजे शेती घेतली होती आणि शेतीतलं काम असेल, आमच्याकडे गुरंढोरं होती, आताही आहे, गुरंढोरांकडे लक्ष दिलं. आणि सगळ्यात जास्त जीव माझ्या वडिलांचा आजही वडील गावी आहेत तर आजही त्यांचा माणसांपेक्षा गुराढोरांमध्ये जास्त जीव. तर मला खूप राग यायचा माझ्या वडिलांचा की यार हे काय, आपल्याला जीव लावत नाही, आपल्याला विचारत नाही, आणि गुरांना पाणी पाजलं का, गुरांना चारा खाऊ घातला का हे विचारतात, हे कोंबड्या डाळल्या का विचारतात, हे सगळं गुरांचं विचारतात, आम्हाला विचारतच नाही, कधीच विचारत नाही. तर मला खूप त्रास व्हायचा या गोष्टीचा, खूप त्रास व्हायचा. पण अलीकडं जेव्हा मग मी शिकत गेलो आणि पुढे येत गेलो, मग तेव्हा मला ना कॅरेक्टर अभ्यासाची सवय लागली, वेगवेगळे कॅरेक्टर अभ्यासाची सवय लागली. आणि मध्यंतरी तिथी नावाचा सिनेमा मी बघितला, तर तो ज्याला नॅशनल अवॉर्ड आणि खूपच अप्रतिम सिनेमा आहे. तर त्यात खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत
आणि छोटी छोटी कॅरेक्टर्स आहेत आणि 4 पिढ्यांचं काय म्हणू द्वंद्व त्या सिनेमामध्ये दाखवलं. तो सिनेमा माझ्या खूप आत घुसला. कारण मी जे सिनेमे बघून मी मोठं झालो होतो, लहानचा मोठा झालो होतो, त्या सिनेमाचं आणि माझ्या जगण्याचा कुठेही संबंध नव्हता. ते सिनेमा माझ्या जगण्याचं प्रतिबिंब नव्हतंच. ते सिनेमांमध्ये ते हिरोच्या मागे पळतायत, झाडामागे गाणं म्हणतायत, तर कोणाशी तरी बंदूक घेऊन लढतात. मी कधी बंदूक पाहिलीच नव्हती. दिवाळीची बंदूक, फटाके फोडायची, आपली टिकल्या फोडायची सोडली कधी पाहिजे. किंवा ते जगणं आणि माझं जगणं, ते मर्सिडीज असेल काय काय ते जगणं आणि माझं जगण्याचं कुठेही ताळ म्हणजे रिलेट होत नव्हतं. तिथी नावाचा सिनेमा मी बघितला. त्या पद्धतीचे आणखी सिनेमे बघितले होते बरेच, पण तिथी बघितल्यानंतर मला जाणवलं अरे हे जगणं आहे आणि हे माझं जगणं आहे. आणि मग मला माझा बाप आठवला. त्या हिरोचा जो आजोबा आहे तो बघून मला माझा बाप आठवला की माझा बाप आहे असाच आहे, जो ज्याला माणसाची जास्त कदर नाही तर काहीतरी वेगळ्या गोष्टीची ज्याला ज्या शोधात, तर काय माझा बाप असा काय. आणि मग मी माझ्या बापाच्या म्हणजे आतल्या गोष्टीचा अभ्यास करायला लागलो. तोपर्यंत मला माझ्या बापाविषयी असं वाटायचं की अरे यार काय. मग माझ्या लक्षात आलं, मग मी विचार केला, मग मी मागे मागे गेलो आणि मी मागे मागे विचारत गेलो की तुमचं लहानपण कसं होतं बापाला, सगळं. मग माझ्या लक्षात आलं की माझे 7 काका आहेत. माझे 7 काका आणि माझे वडील 8 आणि माझ्या आजोबा हे गावच्या वेगवेगळ्या माणसांच्या अगदी 100-200 एकरची शेती करायची गावच्या वेगवेगळ्या भागात. कारण 7-8 मुलं, 7-8 सुना, त्यांचे मुलं असे सगळे कामाला होते, सगळे हट्टेकट्टे होते आणि सगळे टेरर होते खूप. कारण शिकलेले नाही काय नाही, फक्त खायचं प्यायचं आणि भांडण करायचं एवढंच त्यांना येत होतं. तर मग यांना ते शेतीची कामं लावायची. मग प्रत्येकाचं काम हे वाटून दिलेलं होतं, कोणी काय करायचं कोणी काय करायचं. तर माझ्या बापाच्या वाट्याला काय आलेलं होतं, तर माझ्या बापाच्या वाट्याला होतं सकाळी फक्त बैल घेऊन शेतात जायचं, सकाळी. तर माझे वडील सकाळी 4 वाजता बैल घेऊन शेतात जायचे. मग आमच्याकडे एक माळ आहे, ते नाव खूप फनी आहे, झटुबाचा माळ. आणि ते सर्रास वापरतात सगळे. तर तो माळ आहे तिकडे, त्या माळावरती आणि तिकडे आंब्याची झाड आहेत खूप. आणि तिकडे माझे वडील जायचे ते बैल घेऊन, 8-10 बैल होती आणि ते बैल आमचे घेऊन जायचे माझे वडील सकाळी 4 वाजता. 4 ते सकाळी 7 पर्यंत ते बैल चारायचे. मग 7 वाजेनंतर माझे काका ते यायचे आणि ते नांगर झुपायचे किंवा खरजे काय असेल ते मग ते काम करायचे. माझ्या वडिलांचं जेवण वगैरे तिथेच राहायचं. माझे वडील जेवण वगैरे मग आराम करायचे. परत 2 वाजता परत ते बैल चारायचे आणि असं ते दिनक्रम ठरलेला होता. आणि संध्याकाळी ते घरी यायचे. तर त्यांचं जे लहानपण आहे ते सगळं गुराढोरांसोबत, शेतासोबत, जंगलासोबत असंच गेलं आणि त्यांना त्याच्याविषयी प्रचंड लगाव निर्माण झाला. त्यांचं गावातल्या माणसांसोबत, गावातल्या लोकांसोबत असं टपरीवर जाऊन बसणं, बिड्या फुटणं असं गेलंच नाही. त्यांचं सगळं जे काय गेलं ते जंगलात, तिथल्या प्राण्यांसोबत, ढोरांसोबत. मग त्यांना पाणी पाजलंय का, त्यांचं सगळं केलंय का, तर त्याच्यामुळे त्यांना प्रचंड लगाव त्याचा. मग माझ्या लक्षात आले की अरे नाही, आपल्या वडिलांचं लहानपण पोचलं गेलं त्याच्यावरती. त्यांचा सेन्स त्यांच्यासोबत डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि मग मला माझे वडील जास्त आवडायला लागले. जी लोक आवडतात आता जे काही गाईचं चाललंय की गाई पाळा, गौमाता आहे, गौरक्षा आहे, घरामध्ये गाईचा स्टॅच्यू आणतात, ठेवतात, त्याची पूजा करतात. एक गाय पाळून बघावं म्हणतात ना माझं सगळ्यांना. मग बघा काय होतं, सकाळी उठणं, तिचं शेण काढणं, त्याला 4 टाइम पाणी पाजणं, त्याला गवत खाऊ घालणं. उन्हाळ्यात जेव्हा गवत नसतं, चारा नसतं, तेव्हा 40 रुपयाची एक पेंडी असते आणि तशा 4 पेंड्या गाय खाते. ते आणून खाऊ घालणं, तरीही गाय न विकणं, तरी बैल न विकणं, हे करून बघा आणि मग त्याच्या बाबतीत बघा. तर ते सगळं माझा बाप करतो आणि कधी तो त्या बाबतीत चकार शब्दही काढत नाही. त्याला खूप भारी वाटतं ते. तर त्याला खूप छान फील होतं ते करताना. मला वाटतं फिलिंग सोबत जगणारा माझा बाप आहे. आणि हे मला आता मागे वळून बघताना कळतं तेव्हा मला माझ्या बापाविषयी खूप कळतं. जसं म्हणाल की अभ्यास केला तुम्ही वडिलांचा, तर ह्या अभ्यासात माझा प्रश्न असा आहे की ह्या अभ्यासात तुम्हाला आठवलं का की कधी तुम्ही खोटं बोललात का त्या अगोदरच्या काळात? म्हणजे कुणाशी? बाबांबरोबर. बाबांबरोबर खूपदा प्रॉमिनंट असं खोटं असं नाही सांगता येणार मला की
ठळक मी हे खोटं बोललो का ते खोटं बोललो. पण हा, या गोष्टीनं यांना वाईट वाटणार नाही, तर अशी गोष्ट यांच्यापासून लपवलेली बरी, असं एवढंच मी खोटं बोललेलं असेल. कारण गावी काही असं लपवण्यासारखं, कारण आमचं तर जगणं आजही गावी अंगण आहे, आणि अंगणात फक्त पावसाळ्यात घरात राहतात माणसं, आणि हिवाळ्यात रात्रीची घरात असतं. सगळं मोकळं ढाकळं उघडं सगळं आहे, कुणापासून काही लपवावं झाकावं म्हणजे दुसरी खोली नसते, एकच खोली असते मोठी, एकच मोठं घर असतं. त्याच्यामुळे लपवण्याची, हाईड करण्याची अशी कधी वेळच येत बाबांनी कधी तुम्हाला मारले? नाही. मला आठवत तर नाही बाबांनी कधी मारलं. नाही आठवत. कधीच नाही. आईने खूप मारलं. शांत नाही, शांत आहे असंही नाही, पण असे मारायचे नाही, कारण ते डिपार्टमेंट आईकडे होतं. वडिलांची मारायची वेळच यायची नाही, आईच अगोदर सगळं. आता म्हणजे तुम्ही जे सांगितलं बाबा खूप फिरायचे आणि त्यांचा जो बिझनेस होता त्याच्यासाठी त्यांना म्हणजे ते सामान आणायला पण आणि विकायला त्याच्यामुळे ते खूप असे व्यस्त होते. तर आता नॉर्मली तुम्ही गावाकडे राहिले, पण नॉर्मली अशी पद्धत बर्थडे असतो काय असतो तर आपण एक गिफ्ट देतो. तसं तुम्हाला दिलेल्या बाबांनी दिलेलं असं कोणतं गिफ्ट म्हणजे तुमचं खूप असं दिल के पास आपण ज्याला म्हणतो? खरं म्हणजे गावाकडे गिफ्ट वगैरे द्यायची अशी काही पद्धत नसती, खूप शहरी पद्धत गिफ्ट द्यायची घ्यायची. इव्हन बाबासोबत मनमोकळं बोलायची, गप्पा मारायची अशी सुद्धा गावाकडे सोय नाहीये किंवा मुभा नाहीये, किंवा माझ्या वेळेस नव्हती, आता असेल. तर तसं कधी झालंच नाही की मी त्यांना गिफ्ट द्यावं किंवा बाबांनी मला गिफ्ट द्यावं. दिलंही तर ते गिफ्ट नसेल, ती गरज आहे. हा, मला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि मग ते मी मागितलंय आणि ते दिलंय. पण मला बापाकडेच म्हणतोय, बाबाकडं कधी काही मागायची हे सोयच नव्हती, कारण मी जे काही मागायचं ते आईलाच मागायचं, जे काही बोलायचं ते आईलाच बोलायचो. सगळं आईशीच माझं जास्त कम्युनिकेशन असायचं, आणि माझ्या आईला कळायचं इथे, माझ्या आईला लक्षात यायचं, खायला यायची गरज. म्हणजे माझं सगळं शिक्षण असेल, सगळं म्हणजे वडिलांनी माझ्या कधी मला जा आज तुझं शाळा आहे किंवा जा आज घरी काय आहेस तू असं कधी जा विचारला. पण आईने विचारलं की तू आज काय गेलीस, किंवा आज का शाळेत गेलास, किंवा आज काय शिकवलं तुला, आज काय म्हटले मास्तर, आईने. पण वडिलांनी मला कधी, पण एक गोष्ट आहे की वडिलांनी मला कधी विरोध केला की तू का जातोस शाळेत किंवा का करतोस, किंवा कुठल्याही गोष्टी त्यांनी मला कधीच अपोज केला. पण राहिलं गिफ्टचं जर म्हणाल तुम्ही, तर एक गिफ्ट आहे जे मला खूप इंटरेस्टिंग वाटले, आणि मी इथं असण्याचं ते गिफ्ट कारण पण असं मला वाटतं. मी लहानपणी आजारी होतो, लहानपणी म्हणजे 10-12 वर्षाचा असेल, आजारी पडलो होतो, ताप आणि तेव्हा काही असं दवाखान्यात वगैरे जायला, हा ठीक आहे राहून जाईल, होऊन जाईल, जे ते जसे त्याच्या कामात असायचे. आणि मग वडिलांनी 8-10-12 दिवस झाले मी पडून होतो, अंथरुणाला खिळून होतो, आणि मी काही केलं बरा होत नव्हतो. मग राजूर नावाचं गाव आहे आमच्या इथे, राजूर गणपती म्हणून, आणि ते बाजाराचं गाव आहे, आणि प्लस तिथे हे 3.5 पीठांपैकी एक गणपतीचं एक पीठ ते आहे, आणि खूप भारतभरातून माणसं लोक तिथे येतात दर्शनासाठी गणपतीच्या. तिथे जत्रा भरते दर जानेवारी-फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये, गणेश जयंतीच्या वेळेस ती जत्रा भरते. तिथे खूप तमाशे येतात, लग्नाचे तमाशे, टुरिंग टॉकीज यायच्या. तर त्या दरम्यानच मी आजारी पडलेलो होतो, आणि काय केलं मला बरं वाटत नव्हतं. मला आठवतं माझ्या वडिलांनी संध्याकाळच्या वेळेस मला म्हटले चल तुला तमाशा दाखव. आणि मुलांना तमाशाला नेत नव्हतं, कुणीही नेत नव्हतं. माझ्या वडील म्हणले चल तुला तमाशा दाखव. मला भारी वाटलं, काहीतरी इंटरेस्टिंग आपल्या लाईफ मध्ये घडतंय. मला आजही आठवतं, चादर होती अशी ब्लॅक कलरची ती चादर, आणि त्या चादरीची अशी घडी घालून माझ्या वडिलांनी सायकलच्या कॅरियरवर ठेवली होती, आणि त्याच्यावर मला बसवलं. मी असं मस्त मांडी घालून असं बसलो, तर ते ॲटलसची सायकल, आणि त्या सायकलला असं राऊंडवालं सीट असायचं बॅक साईड, त्यात दोन कड्या अशा, त्या धरून मी असं बसलो, आणि मला ते राजूरला घेऊन गेले रात्री 9-10 वाजता, आणि तमाशा आम्ही शिरलो. आणि मग मी रात्रभर पहिला तमाशा बघितला, मंगळाबाई बनसोडे, आणि एवढा भारी. आणि सकाळी बघ लागला, बघ नाट्य काम ऐकला राजू माझा, राजू गांधींची हत्या झाली होती तेव्हा, आणि त्या हत्येवरती खूप इंटरेस्टिंग बघ नाट्य त्यांनी सादर केलं होतं. आणि सकाळी त्यांनी तो बॉम्ब स्फोट वगैरे दाखवला, आणि ते अख्खं चित्र माझ्यासमोर, ते व्हिज्युअल माझ्यासमोर उभं राहिलं. आणि सकाळी 6 वाजता तमाशा सुरू, 6 म्हणजे पूर्ण रात्रभर तमाशा चालायचा.
सकाळी 6ला तमाशा सुटला आणि ते तर मला आठवण पण असं हे झालं की त्यांनी जे काही व्हिज्युअल उभे केले त्यांनी, आणि त्याच्यात एक ना लाल्या नावाचा सोंगड्या, लाल्या नावाचा इतका हळहळून त्याने हसवलं मला, इतकं हसवलं सोंगड्या. आणि तेव्हा कसं आहे ना, सुरुवातीपासून सगळं एक 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 स्टेप बाय स्टेप होत जायचं. आता कसं नाच गाणे होतात तर ते मी ते लावणी बतावणी रंगबाजी सगळं 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 बघत गेलो आणि खूप 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 हसलो खळखळून रात्रभर. आणि सकाळी सकाळी रडलो ढासास कामारीला राजू बाजा वगैरे बघून. आणि घरी आलो आणि दिवसभर सर मी दिवसभर सोंगाड्याची नक्कल करत होतो, कामारीला राजू माझ्याची सीन करत होतो. आणि मला वाटतं की ती माझी सुरुवात असेल ऍक्टर व्हायची. तर वाटतं ते माझ्या वडिलांचं खूप मोठं गिफ्ट आहे. तुम्हाला कधी असं कोणत्या पॉइंटला वाटलं का की आपण त्यांना एक गिफ्ट द्यावं, नाही जर ते असेल तर ते कोणतं असेल? हा नाही, ऍक्च्युली मला वाटतं काय की मी त्यांना गिफ्ट द्यावं. आणि मी सुरुवातीलाच बोललो की 4-5 एकर जमीन घेतली मी गाडीत सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. पण काय हे या झाल्या गोष्टी, जमीन घेणे किंवा पण काही गोष्टी खूप अशा साध्या सोप्या असतात, खूप सोप्या असतात, खूप सहज असतात आणि त्या खूप मोठ्या असतात आपल्यासाठी. एक किस्सा आहे जो खूप इंटरेस्टिंग आहे. काय असतं, गावाच्या माणसांची स्वप्न खूप छोटी, खूप साधी स्वप्न असतात, खूप खूप छोटी, आणि पण ती स्वप्न असतात त्यांच्यासाठी. तर मी एक गोष्ट केली वडिलांसाठी जी मला खूप आवडते. तर झालं असं की मी मुंबईत शूट करत होतो, फिल्म सिटीमध्ये ऍड शूट करत होतो आणि शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलला हे नाटक तेव्हा खूपच गाजत होतं. तर पूर्ण महाराष्ट्रात खूप गाजत होतं. माझ्या नाटकाचा प्रयोग औरंगाबादला होता आणि इथल्या डिरेक्टरचं म्हणणं होतं की नाही मला तुम्ही पाहिजे. आणि मी म्हटलं सर माझा प्रयोग आहे 4 वाजता औरंगाबादला. ते म्हटले फ्लाईटचं तिकीट बुक करतो. तोपर्यंत मी कधी आयुष्यात विमानाने गेलो होतो. माझ्या अंगणात आजही अंगणातून विमानं जातात, अशी अंगणात वरती बघितले की रात्रीचे विमान जातात, सगळे लोक गावाकडे अशीच विमान बघायला सगळ्यांना. मग त्यांनी माझं फ्लाईटचं तिकीट बुक केलं आणि फर्स्ट टाइम मी फ्लाईटने औरंगाबादला निघालो. तर 2 तास अगोदर गेलो मी एअरपोर्ट वरती आणि मी घरी फोन, मला सवय की घरी फोन करून सांगायचं कुठल्याही आयुष्यात कुठली गोष्ट घडली. आईला मी फोन केला की आई मी आता विमानाने येतोय बरं का. तर माझी आई खूप खुश झाली. माझी आई आता बाया कशा असतात गावाकडे सगळ्यांना सांगत सुटली. तर जो वेळ होता मी विमानात येण्याचा 3 ते 4, 3:05 ते 3:55 असं त्याचा टायमिंग होता. तर मी मग गेलो, नाटक झालं, मग औरंगाबादवरनं घरी गेलो. तर मला कळलं की मी जो पिरियड मध्ये विमानात बसलेलो होतो त्यावेळेस माझ्या पूर्ण अंगणभर गावाच्या बायका बसलेल्या होत्या आजूबाजूच्या सगळ्या, आणि त्या कौतुक करत राहायच्या, बाई आणि मग सगळे घरचे खूप खूप झाले, आपला कैलाश विमानाने येतो. आणि हे ऐकून मला खूप वेगळं वाटलं की विमानात बसणं किती मोठं आहे. म्हणजे जसं आपण टॅक्सीत बसतो, जसं आपण ऑटोत बसतो, असं लोकांसाठी विमानात बसतं. म्हणजे रोज जाणं येणं, खूप लोक रोज अपडाऊन करतात औरंगाबादवरनं किंवा मुंबई दिल्ली रोज अपडाऊन करतात लोक ऑफिसच्या निमित्ताने, आणि यांच्यासाठी किती मोठी ही गोष्ट. आणि म्हटलं खूप मला आत हे झालं की अरे हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आहेच ती गावाच्या लोकांसाठी, पण आपल्या घरच्यांसाठी खूपच मोठी. मी मुंबईत आलो आणि 15-20 दिवसानंतरच मी जसं मुंबईत आलो तसं मी त्यांचं तिकीट बुक केलं. आणि माझी आई, माझे वडील, माझा भाऊ हे बरोबर माझ्या मनातल्या उन्हाचं पुण्य ज्या दिवशी होतं त्या दिवशी ते फ्लाईटनं आले. सकाळी त्यांना घ्यायला गेलो आणि माझे वडील नुसते रडत होते. असा कोणता क्षण आहे की जेव्हा त्यांनी तुम्हाला किंवा तुम्ही त्यांना अशी घट्ट मिठी मारली? म्हणजे आहे आणि तो माझ्या लक्षात. काय होतं की हे खूप क्वचित घडतं, जसं मी सुरुवातीला म्हणालो की वडील आणि मुलगा मिठी मारतो वगैरे, हे घडत नाही काम असं. ते सगळे एक वेगळा डिस्टन्स असतो, खूप रिस्पेक्ट असतो, त्यात खूप छान असतं ते. आणि ते वाटलं जरी तर ते करू शकत नाही असं बापासमोर. पण औरंगाबादला पहिला शिवाजी अंडरग्राऊंडचा प्रयोग होता. पहिला म्हणजे तिकडे मराठवाड्यातला पहिला प्रयोग औरंगाबादला होता. आणि मी वडिलांना बोलवलं होतं, वडिलांना नाही अख्ख्या माझ्या फॅमिलीला आणि सगळ्यांना. आणि पार गाड्या भरून माणसं आली होती, गावावरनं टेम्पो भरूनही माणसं आली होती औरंगाबादला तापडी या नाट्यगृहामध्ये. आणि मी त्या नाटकामध्ये तू बघितलं असेल तर शिवाजी अंडरग्राऊंड मध्ये मी गातो, मी शाहिराचा रोल करतो त्यात, आणि मी गाणं म्हणतो त्यामध्ये, शाहिरी गातो आणि त्वेषाने गातो.
आणि माझा मुख्य भूमिका आहे त्याच्यामध्ये. तर वडील माझे कसं आहे, माझ्या वडिलांना मी बघतो तर माझ्या वडिलांनी कधीही स्वतःला असं हिरो म्हणून खूप मी भारी आहे, खूप डॅशिंग आहे असं काहीही त्यांच्या आयुष्यात घडलं नाही कधी, किंवा त्यांनी तसं केलं नाही जाणीव. जे आहे सरळ सरळ त्यांनी सरळ मार्गी ते माणूस आयुष्य जगले. पण एक सुप्त इच्छा असते आपल्या मनामध्ये की मी पण जसं पडद्यावरती बघितल्यावर बच्चन साहेबांना बघून जसं शिट्ट्या मारतो आपण तेव्हा मारायचं त्या काळात, किंवा आताही हिरोला मार धाड करताना, कारण एक विरेचन होतं आपलं आपल्याला स्वतःला आपण तिथे बघतो है ना, की अरे या क्या बात आहे, ये मय असे. तर माझ्या वडिलांच्या लाईफ मध्ये तसं कधी झालं नाही, कधी घडलं नाही. आणि माझी जी काका असतील, माझे चुलत भाऊ असतील, किंवा एंटायर जी आमची फॅमिली आहे सगळी, तर ते सगळे ना एकापेक्षा एक कलाकार आहेत. म्हणजे माझे वडील ट्रम्पेट वाजवतात, हा खूप छान ट्रम्पेट वाजवतात माझे वडील. आणि माझे काका, माझा चुलत भाऊ एक नाना वाघमारे नावाचा, तो खूपच सुपर ट्रम्पेट वाजवतो, खूपच सुपर. आणि माझे वेगवेगळे काका, मग ते ढोल असेल, साईड रिदम असेल, क्लारनेट असेल, असे वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे बँड होता आमच्याकडे लग्नाचा, तर ते इन्स्ट्रुमेंट खूप छान वाजवले. पण माझ्या वडिलांना तितकं काही छान वाजवता ते यायचं नाही, ते ठीक ठीक सो म्हणजे काम दाखवू एवढं ते वाजवायचे. पण त्यांना हेवा वाटायचा सगळ्यांचा, हा की काय हे कसे वाजवतात, ते कसे. आणि माझे वडील गायचे पण असे, म्हणजे पण इतके असे आउटस्टँडिंग नाही, कारण अवतीभोवतीचे लोक इतके भारी होते, इतके अप्रतिम होते की यांचं वाजवणं असेल, यांचं गाणं असेल, याकडे कधी कोणाचं लक्षच गेलेलं नसायचं. पण शिवाजीनंतर मग बघायला ते आले, मग नाटक त्यांनी बघितलं आणि ते बघून ते हाकून गेले की हे काय चाललंय माझ्यासोबत, आणि हा माझा मुलगा हे करतोय. आणि मी गातो त्याच्यामध्ये एकदम तोडफोड शाहिरी गातो, आणि गाव सगळं आलेलं अख्खं टेम्पो भरून मला बघायला. आणि ते बघितलं आणि सगळे लोक मला भेटतायत, फोटो काढतायत, काय सगळे अप्रिशिएट करतायत मला. आणि वडील माझे कसे शाळेत बोलले. आणि मग मी गेलो आपलं भेटायला, त्यांना असं गेलो भेटायला. त्यांनी मला घट्ट मिठीच मारली, झपकन मिठी मारली. मला झालं अरे हे काय झालं, हे अनपेक्षित झालंय, अगदी असं अनपेक्षित होतं माझ्यासाठी की बापानं मला मिठी मारली, हे काय. आणि ते एक शब्द बोलला, असं घट्ट मिठी मारली. मला वाटतंय त्यांची ती एक सुप्त इच्छा असावी कुठेतरी, कारण माझे काका, माझे चुलत खूप एक वेगळ्या लेवलवरती होते ऍज अन आर्टिस्ट म्हणून. त्यांच्यातला एक जो ब्लास्ट असतो मे बी त्यांना बघायला मिळाला. त्यांनी तुम्हाला कोणती गोष्ट सुचवली आहे, मग ते डायरेक्ट असेल इनडायरेक्ट असेल, की शाळेत पासून हे करू नकोस किंवा हे कर, असं काही तुम्ही सुचवले का? हा सुचवलं नाही ऍक्च्युली. एक गोष्ट माझ्या बाबांची मला खूप आवडते, असं हे सुचवणं किती सोफिस्टिकेटेड आहे ना, आपल्याला हक्क नसतं हे करू नको असं करायचं नाही तसं. तर माझ्या वडिलांना मी कधीही दिवसा झोपलेलं नव्हतं, ते कधी दिवसा झोप कधीच, आणि त्यांनी आम्हालाही कधी दिवसा झोप कधीच. आणि सकाळी मला चांगलं आठवतं की सकाळी 4 वाजता माझे वडील उठायचे, 4 वाजता. त्यांचं ठरलेलं म्हणजे 4 वाजता ते उठायचे. सगळ्यात अगोदर ते उठायचे आणि सगळ्यात लवकर जेवून ते झोपायचे. म्हणजे 8-8:30 वाजता माझे वडील झोपून जायचे आणि सकाळी 4 वाजता ते उठायचे. आणि उठल्यानंतर 4ला ते उठले की ते त्यांचं मग गुराढोरांचं काम करायचे, शेण असेल, शेणपाणी असेल, करायचे, शेतात जाऊन चक्कर वगैरे मारून यायचे, अंघोळ वगैरे करून सगळ्यांच्या अगोदर ते रेडी असायचे, देवपूजा वगैरे सगळं करून. आणि सकाळी 6 वाजेच्या अगोदर 5:30-6च्या पासून आम्हाला उठवायचे, चला उठा, म्हणजे अंगावरचं पांघरून काढून ते डायरेक्ट लपून टाकायचे. म्हणजे ते घ्यायचं कामच नाही आपण परत, ते डायरेक्ट घेऊन टाकायचे. आणि नुसतं अंगावरचं नाही तर खालची गोधडी आणि सगळं म्हणजे तू लोळत राहा. आणि 10 मिनिटाच्या आत जर तुम्ही उठला नाही तर मग वरून पाणी पडायचं, आणि पाणी असं शिंपडणे वगैरे असं काय नसायचं, फार कळशी वगैरे घेऊन अंगावर तिथे ओतून टाकायचे, असं होतं. तर झोपायचं नाही, झोपणं म्हणजे सगळ्यात वाईट. झोपायचं तर ती एक वेळ असते, रात्रीच झोपायचं, ती निसर्गाने आपल्यासाठी दिलेली वेळ आहे, त्यावेळेस तुम्ही झोपायचं असं वाटलं जातं. आणि सकाळी उठायचं, दिवसा अजिबात झोपायचं. हा माझ्या बाप्पाने न बोलता घालून दिलेला आम्हाला एक नियम होता. आणि माझे वडील कधीही थांबलेले, बसलेले, टाइमपास करत असलेले, टपरीवर जाऊन गप्पा मारत असलेले मी कधीच आयुष्यात कधीच नाही. माझ्या वडिलांनी सातत्यानं कामच करताना
सकाळी 4 वाजेपासून रात्रीच्या 8 वाजेपर्यंत मी त्यांना सातत्यानं काम करत असताना बघितलेले. तर नकळत त्यांच्या माझ्यामध्ये ते आलेले. जरी मला काही काम जरी नसलं तरी मी अस्वस्थ असतो. आता हे सगळं बाबांनी तुम्हाला सुचवलं, तुम्ही कधी काही सुचवले त्यांना? हो, मी खुद्द सुचवलं त्यांना. काय? मी माझे वडील ना खूप साधे सरळ सरळ याचा माणूस आहे माझ्या वडील. त्यांनी कधी कुणाला फसवलं नाही, कधी कुणाचे पैसे बुडवले नाही, कधी कुणाशी भांडण केलं नाही. म्हणजे खूप सरळ सरळ मार्गी माणूस माझे वडील. म्हणजे खूप सरळ मार्गी. म्हणजे माझ्या वडिलांना भोळा माणूस म्हणतात. सगळे म्हणतात खूप भोळा आहे, खूप भोळा. म्हणजे शहाणं नसतं, म्हणजे अति शहाणं नसतं म्हणजे भोळा असणं का, हा मला खूप प्रश्न पडतो. तर ते खूप सरळ मार्गी. तर मी आणि राहण्याच्या बाबतीतही माझे वडील खूप कबाळे राहत, जसं आहे तसं राहत, जसे कपडे असतील तसे राहतील. असं नाही की कुठेतरी चाललोय आपण आणि सगळं छान टिकटाक जायचं. ते जसे आहेत तसे जातात, जसे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लोकांना माहिती आपण काय, आपण माहिती. मी काही ब्लेझर घातल्यानं म्हणजे थोडा बिझनेसमॅन होणार आहे असं नाही. लोकांना माहिती मी काय. तर ते त्यांचं होतं. तर मी त्यांना खूप म्हणायचो की दादा तुम्ही असं, आणि मी दादा म्हणतो आमच्याकडे दादा म्हणतो, बाबा आजोबांना म्हणतात. तर मी म्हणायचो की दादा तुम्ही छान राहिले पाहिजे, छान कपडे, छान शूज छान घातले पाहिजे. तर ते तेवढ्या पुरतं करायचं माझ्यासाठी, तेवढ्या पुरतं. पण त्यांनी ते कधी आयुष्यात कॅरी केलं, त्यांनी कधीच ते त्यांच्यासारखीच आता इथे त्यांच्या मनासारखंच. त्यांचा आवडता पदार्थ, बाबांचा आवडता पदार्थ? धिरड्याची गोष्ट अशी की माझे वडील सांगायचे की एक नवरा एका बायकोला म्हणतो का अगं ते बनव, आणि मग बायको म्हणते ते काय, म्हणतो ते बनव ना, मला आवडतं ना ते बनव ना. ते काय, अगं ते बनव म्हणतो तिला, ते काय. आणि मग दोघांचं भांडण होतं आणि नवरा तिला खूप मारतो. आणि मग बायको म्हणते काय हो तुम्ही मारून मारून माझी पाठ धिरड्यावानी केली, हेच तर बनव म्हणतो. त्यामुळे मला इन्स्टंट आठवलं माझ्या वडिलांना धिरडं. आवडतं चित्रपट? असं ठराविक नाही चित्रपट कुठला, पण दादा कोंडकेचे सिनेमा माझ्या वडिलांना खूप आवडतात. आणि वाजवूका नावाचा सिनेमा होता माझ्या वडिलांना खूप आवडतो. शेनाईवरती. नाटक आवडतं? नाटक नाही, माझ्या वडिलांना तमाशा खूप आवडतो. तमाशा त्यावेळेची जेवढी तमाशे असतील, काळूबाळू असेल, भिका भीमा असेल, किंवा मंगला सोडेचे बोलणे, हरी भाऊगडे असतील, असे खूप तमाशे माझ्या वडील बघायचे. आवडतं हिरो, नायक तुम्ही सोडून? आवडता नायक निळू. आणि नायिका, ऍक्ट्रेस? उषा चव्हाण. अच्छा. आवडतं ठिकाण? आवडतं ठिकाण माझ्या वडिलांना कुठलं ठिकाण आवडतं? सॉरी, नाही असं नाही कुठलं की पर्टिक्युलर असं. मी म्हटलं ना काम, आवडतं ठिकाण शेत. पुस्तक? वडील माझे वाचत, म्हणजे माझे वडील शिकलेलेच नाही. आवडतं गाणं कोणतं? माझ्या वडिलांना खूप गाणी यायची आणि खूप जुने गाणी यायची. तर काय पारंपरिक गाणी जी होती ती गाणी खूप यायची मला, किंवा येतात आता लोकगीत टाईप. एक गाणं माझे वडील खूप म्हणून, बायको जी आहे मीनाक्षी, ती खूप त्यांना असं हे म्हणा दादा ते म्हणा दादा असं तिचं सारखं सुरू असतं त्यांच्या मागे. तर त्यांनी एक मागे आम्ही गेलो होतो काय, तर म्हटलं होतं की काय नाक सोलापुरी तोंडवाकड तिकड सांग बाई नादन लाग नका गोड, असं ते. आवडता छंद? वडिलाचा छंद झाडूच बांधायला आवडायचे माझ्या वडिलांना. कायम बांधायचे ते, वेगवेगळ्या स्टाईलचे ते बांधायचे. आजच्या तारखेला तुम्हाला असं वाटतं का की आपण एखाद्या गोष्टीचं कन्फेशन करावं? हा, मला या गोष्टीचं सातत्यानं वाईट वाटत राहतं की 12वी नंतर मी गाव सोडलं, घर सोडलं. मला सोडावं लागलं शिक्षणासाठी. जालन्यात होतो 2007 पर्यंत. 2002 ते 2007 जालन्यात होतो. तेव्हा मी गावी खूप जास्त जायचो. आणि आज बाबा माझे आजारी, आज त्यांना माझी खूप जास्त गरज आहे आणि मला वेळ देत आहे. त्याच्यासाठी माझे 2 भाऊ आहेत, म्हणजे इतर सगळं सोडून गेलो असतो किंवा त्यांना इकडे घेऊन आलो असतो. पण माझे 2 भाऊ आहेत की ज्यांचा माझ्या जे काय केलं माझ्या आयुष्यामध्ये किंवा करतो त्यात खूप मोठा वाटा आहे. कारण जेव्हा तुमचं फॅमिली, तुमचं भूताल
तुमचं सगळं जे काय आहे स्टँड केलेलं आई वडिलांनी ते बघणार कोणीतरी असतं, तेव्हा तुम्ही अशा क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम करू शकता. तर माझे 2 भाऊ आहेत त्यांची काळजी घेतात. मला खूपच वाईट वाटतं की मी त्यांना वेळ नाही देऊ शकत. या काळात त्यांना सांभाळायला मला वेळ देता यायला पाहिजे, जी की मला देता येत नाही. मला खूप सॉरी म्हणावं वाटतं. बाबांचं वर्णन जर एका वाक्यात करायचं असेल तर ते काय असेल? एका वाक्यात नाही सांगता येणार बाबांविषयी, कारण ते खूप पाण्यासारखे ते ज्याच्यात मिसळवलं तशी माणसं खूप कमी आहेत आता. खूप नकली माणसं आहेत. तो नकली पण माझ्यात पण डोकावते. खूप नकली होत चाललं आपण, खूप दिखाऊ होत चाललं. आणि माझ्या बापानं कधी दिखाऊगिरी केली नाही आयुष्यात, कधी दाखवण्याचा प्रयत्न केला. जसं आहे तसा राहायला पाण्यासारखा. मला पाणी हे खूप छान आहे. मुलगा आणि बाबा तुला हे जे नातं आहे हे सगळीकडे सेम आहे. तुम्ही व्यक्त होण्याच्या स्टाईल वेगळ्या असतील किंवा ज्या असतील, पण एका बापाबरोबर किंवा बाबाबरोबर तुमच्या आताची किंवा जी काय पिढी आता चालू आहे त्यांनी कसं वागायला पाहिजे? मला वाटतं की प्रत्येक पाल्याने एकच काळजी घ्यावी की आपल्या वडिलांना म्हणजे आई वडिलांना कधी हर्ट करू नये याची काळजी घ्यावी. आणि नकळत आपण दुखावले जातो प्रचंड वेळेस. मी या बाबतीत खूप लकी समजतो स्वतःला की माझे वडील शिकलेले आहेत. हे खूप जबाबदारीनं बोलतोय मी, कारण शिकलेले जर असते तर मी इथे नसतो, कुठेतरी नोकरी करत असतो, कुठेतरी असं काहीतरी करत असतो की जे वडिलांना अभिप्रेत होतं असं. पण मी काय करतो हेच माझ्या वडिलांना कधी कळालं नाही. आता पण कळत नाही की मी काय करतोय. काहीतरी छान करतोय आपला मुलगा आणि सगळे लोकांना चांगलं वाटतंय, सगळे लोक त्याचं कौतुक करतात. तर ही फिलिंग आहे फक्त, आणि त्या फिलिंग वरती त्यांना छान वाटतंय. तर मला भारी वाटतं की माझे वडील शिकलेलं नाही. तर पण ज्यांचे वडील शिकलेले असतात किंवा ज्यांच्या वडिलांना वाटतं की मला खूप कळतं, तर ते आपल्या मुलाचं चांगलं व्हावं. कारण त्यांनी आयुष्यात जेवढंही सहन केलेलं असतं, जेवढंही बघितलेलं असतं, ते कधी यांच्या वाट्याने येऊ नये हेच त्यांचा मूळ हेतू असतो. म्हणून ते आपल्या पाल्याशी तसं वागत असतात, बोलत असतात. पण हे खूप पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळायला लागतं. तोपर्यंत आपण खूपदा त्यांना हर्ट करून झालेले असतो. जर झालेले असेल तर प्लीज त्यांना सॉरी म्हणा. आणि त्यांना सोडून म्हणण्यापेक्षा त्यांना अंतर देऊ नका कधी. अंतर म्हणजे आता जरी मी दूर राहत असलो तरी मी त्यांना अंतर देत नाही. कसं असतं, मनातून अंतर देणं एखाद्या गोष्टीचं आणि फिजिकल डिस्टन्स असणं यात खूप फरक आहे. तर कधी अंतर देऊ नका. तर तेच त्यांना सगळ्यात मोठं असतं आपल्या वडिलांना. बस.